वेलकम अँड वेलकम बॅक. मी श्वेता मेहंदळे. कोकण खाद्यभ्रमंती सिरीज बघितली. माझ्या लहानपणीच्या माझ्या आवडीच्या सगळ्या डिशेस मी तुम्हाला दाखवले. माझ्या लहानपणीची तशीच एक इच्छा अपूर्ण राहिली होती, दशावतार बघायची. मी चालले आता दशावतार बघायला. तुम्ही येताय माझ्या बरोबर? बघायचंय तुम्हाला? चला. आम्ही पडेलून निघालो कुडाळसाठी. दशावतार बघायचंय आज रात्री आणि त्यासाठी आम्हाला इथे हॉटेल हवं होतं कुडाळला, कारण रात्री उशिरा केव्हा तरी दशावतार संपेल. मग त्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार परत पडेलपर्यंत. सो मग असं झालं की इथेच बघूया. मग गुगल मॅपवर आम्हाला हे नेस्ट बाय लेमन ट्री असं हॉटेल दिसलं. म्हटलं जाऊन बघूया रूम्स. तर ही रूम हीच आहे ना? कुठली आमची? ही की ही? हीच ना? विसरले. 303 आमची. हे काय बिस्किट आहे, पाहिजेला सांगा. अच्छा, थँक्यू. पण ह्याच्यात दादा साखर असेल ना? आम्ही साखर नाही खात. कोणीच नाही. नाही पण थँक्यू सो मच. तर इतक्या प्रेमाने ती नानकटही आणून दिली. तर आम्ही आलोय इथे नेस्ट बाय लेमन ट्री. आणि लेमन ग्रासची मी लेमन ट्री म्हणते. लेमन ग्रासचा वास आहे अख्ख्या रूम मध्ये. रूम मध्ये आल्या आल्या सगळ्यात आधी तुम्हाला फील काय होतं? लेमन ग्रासचा वास, म्हणजे गवती चहा. ही बघा रूम आमची. तिथून आत आलो. हा बेड, फ्रिज. हा हे म्हणून मी आधी दाखवलंच नाही ते. मी अशी आले आणि इकडे आल्यानंतर हे काय आहे? कमाल अशी बाल्कनी आहे आमच्या रूमला. बघत पण नाहीत माझ्याकडे. ओके. हे जे मला खूप आवडतं. तर असं आहे आमचं हॉटेल कुडाळमध्ये. आता ह्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊ आणि मग थोड्या वेळाने आम्ही जाऊ दशावतार बघायला. मी दशावताराबद्दल आजपर्यंत मी खूप काही ऐकलंय, वाचलंय, अनेक व्हिडिओज बघितलेत. पण दशावतार म्हणजे नेमकं काय असतं ते आम्हाला माहीत नव्हतं. सो इथला राजा सामंत ह्यांचा मला नंबर मिळाला. त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं. ते म्हणाले की तुम्ही या, आपण सगळं करूया. मी त्यांना म्हटलं की मला पडद्यामागची सगळी तयारी बघायची आहे कलाकारांची, की त्यांचा मेकअप, त्यांची वेशभूषा, रंगभूषा, त्याच्यानंतर त्यांचं सेटिंग आणि हे सगळं बघायचं. एरवीच्या शूटिंगमध्ये किंवा आमच्या नाटकाच्या प्रयोगांना किंवा फिल्मच्या शूटिंगला आम्ही काय काय तयारी करतो हे आम्हाला माहीत असतं. पण हे कलाकार इथे दशावताराच्या आधी, कारण त्यांचा मेकअप वेगळा असतो, त्यांचे कॉस्ट्युम्स वेगळे असतात, सो त्यावेळेला ते काय काय तयारी करतात मला ते बघायला मिळणार आहे. आम्ही आलोय आता वडगणेश देवळात. थोड्या वेळाने दशावतार सुरू होणार आहे, पण त्याच्या आधी आज संकष्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात आधी गणपतीचं दर्शन घेतोय. हा त्यांचा हा एक गणपतीचा पेटारा. ही पूजा बिजा हे केली जाते. दशावतारांचं हे दैवत आहे. आमची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आमची ज्या देवस्थानच्या ज्या जत्रा असतात त्या जत्रा आम्ही दरवर्षी करत असतो. ते जत्रा झाल्यानंतर आमची देवाकडे आमच्या देवसेवा असते. ती देवसेवा झाल्यानंतर आमचं देवस्थानची जत्रा पूर्ण होतात. आणि गावातच्या जी लोक गावकरी मंडळी सांगतील जे कथानक, ते आम्ही कलाकार मिळून एकत्र मिळून ते कथानक 1 किंवा 2 मिनिटात आम्ही कथा बसवतो. त्यानुसार आमचे सर्व कलाकार ती प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेतून आपापली कथा मांडत असतो. अच्छा, मी गावकरी सांगतात की आज कुठलं कुठचा प्रयोग पाहिजे ते गावकरी त्यावेळेला तुमचं सगळं ठरतं. हे तळ कोकणात वरती नाहीच ना, वरती. कारण पडेलला वगैरे पण तिथे फारशी माहितीही नव्हती कोणाला कधी असतं काय. दशावतार हा शब्द कसा? ते विष्णू पुराण. विष्णूपुराणामध्येच गोष्टी सगळ्या. हा नाही विष्णूने ते दशावतार घेतले ना, समजलं का? त्यामुळे गंमत कशी, तो दशावतार हा त्याच्यावरती हा पडला का की बाबा त्या दृष्टिकोनातून ते नाव पडलं. पण नंतर गंमत कशी आहे, कालांतराने त्याच्यामध्ये शिवपुराण, ब्रह्मपुराण, गणेश पुराण, इतर सगळ्या पुराणांना सुद्धा सामावून
घेण्यात आलं. आज कुठला आहे प्रयोग? आता शिवभक्त शबर शिवभक्त शबर. शंकरा अच्छा, हा स्टेज आहे का? शंकराची भक्ती केली, शिव शंकराकडून प्राप्त केलं, त्यात वरदानाच्या योगे करवी देवास्तित्व नष्ट करणं निघालं. पुढी तोरण उभारले, आनंद उत्सव साजरा होतोय. वा वा वा, म्हणजे तुझी पालखी वगैरे. आणि म्हणूनच हे आनंदाचं वातावरण माझ्या साम्राज्यात वा 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 वा, सुंदर. म्हणजे आता तू म्हण. आणि बाबाला सांगणार आहे, बाबा मार्ग कुणी सांगितला? काय करतात? अगं तुझ्या तुझ्याच्या स्वभावाची कल्पना आहे. अगं तो मला मारेल मारेल, शिल्लक ठेवणार नाही तो. अहो खोटं कधी बोलू नये, खरं कुणाला सांगू नये ग. तसं नाही, चांगल्या कामासाठी खोटं बोलावं लागलं. काय असतं आजच खोटं बोलायचंय ना? अजून बोल. आज बोलणं चांगलं नाही. माझं नाव सांगतो. ही एक पोरगी मला हवे. या पोरगीसाठी मी वाचून देते. होय खरं होय हो. काय आणि होय म्हणल्यावर मी माझ्या मनात इच्छा पूर्ण करणार. म्हणून त्यावेळी एक पोरगी माझ्या मनात आहे. एकच पोरगी पाहिली होती म्हणून मी सांगितलेलं आहे आणि मी त्यासाठी मी वाचेन. अगं बाई, हे माझं दुर्भाग्य आहे. मला पाहू कारण मला लग्न करायचंय. संसार खाटावटात मांडायचंय. बरोबर आहे. त्याच्यासाठी होय. तुम्हाला काय? अहो मला सुद्धा लग्न करायचंय ना, म्हणून मला जगायचं आहे. तुमची इच्छा चांगली आहे, मला लग्न करायचंय. खुशाल पण मी माझं उत्तर देऊ. मला तुमच्याशी लग्न करायचं नाही. आणि मला करायचंय.
काय हेही सांगता येईल. काय बरं? तुझ्यासारख्या तरुण स्त्रीनं आणि त्यांच्या त्या सुंदर स्त्रीनं एकटीनं कधी असं फिरायचं नसतं, जपलेले असतात. नटवर्य नट सम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्या आठवणी प्रित्यार्थ लोकराजा सुधीर कलिंगड यांचे परममित्र आणि त्यांचे चाहते एक नाट्यप्रेमी बाळा कुंभार यांकडून माझ्या काळगुणाचा गौरव करून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. नटवर्य नट सम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो एवढी पुन्हा जर जीवनात संकट उभं राहू नये तर जास्त वेळ न राहता तुम्ही तुमच्या दशावतारला जाऊन मला खूप मजा आली. तो वेगळाच एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी. मी तो पहिल्यांदाच बघितला दशावतार. म्हणजे ऐकून होतो इतके दिवस, पण तो कशी बघण्याचा योग नव्हता. म्हणजे जेवण झाल्यावरती ते येऊन बसले त्यांच्या मेकअप साठी. मला वाटलं मेकअप सुरू करतील. आणि त्यांची प्रत्येकाची एक पेटी होती. हा ट्रंक होती त्याची पत्र्याची. आणि त्याच्या समोर असा एक आरसा ठेवलेला होता. असं एक काय म्हणतात बैठक ठेवलेली होती. प्रत्येकाची एक पेटी. त्या स्वतःच्या पेटीच्या समोर जाऊन तो कलाकार बसत होता. त्याचं कपडेपट रंगपट सगळं तो स्वतःच सगळं करत होता. आपण जेव्हा मागे भेटलो त्यांना बॅकस्टेजला, तिथली व्यक्ती जेव्हा स्टेजवर उभी राहते तेव्हा तिच्यात जमीन आसमानाचा फरक पडलेला असतो. तो ओळखूही येत नाही की अरे हाच तो माणूस आहे. रावणाची एंट्री झाली, महाराजाची एंट्री झाली, मग स्त्री पार्ट तो आला. त्याच्यानंतर मग तो कोणाला दुसरा राक्षस होता, ब्रह्मराक्षस आला. मला ब्रह्मराक्षस खूप आवडला. मस्त आहे ना. आणि मग धनंजयची एंट्री झाली. आणि त्याचं प्रोजेक्शन काय होतं. आणि ते मध्ये मध्ये लोक त्याला आवडलं तर ते पैसे आणून द्यायचे. मग त्याचे पारितोषिक डिक्लेअर करायचं होते. जे प्रेक्षक आहेत त्यांना आवडलं काही तर ते पारितोषिक द्यायचंय. मग ती अनाउन्समेंट व्हायची. पण ते सुद्धा किती स्किल आहे त्यांचं की अनाउन्समेंट करायची कोणी काय बक्षीस दिले आणि परत त्या भूमिकेत जायचं. त्याच ह्याच्यात फ्लो मध्ये पुढचं सीन सुरू करायचा. चेनवणकर दशावतार कंपनीचा शिवभक्त शबद हा दशावताराचा खेळ आम्ही पाहिला. सर्व कलाकारांनी त्यांचा मोलाचा वेळ आम्हाला दिला. आम्हाला माहिती दिली, आमच्याशी गप्पा मारल्या. राजा सामंत आणि देवेंद्र नाईक आणि सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार. ही इच्छा माझी पूर्ण झाली. पण तळ कोकणात होतो. आणखीन एक इच्छा होती माझ्या मनात, सावंतवाडीला जायची. सावंतवाडीला जाऊन उभा बाजारात लाकडी खेळणी बघायची. आता वाजलेत संध्याकाळचे 5:30 आणि आज दिवसभराचा प्लॅन असा ॲज सच काही नव्हता आमचा. कारण आज दिवसभर आराम करूया, इथेच राहूया असं ठरलं होतं. पण मग आता अचानक राहुलचं आणि माझं ठरलं की अरे आपण सावंतवाडीला उभा बाजारला गेलोच नाही आहोत. उभा बाजार म्हणजे काय तर तिथे लाकडी खेळणी असतात ना, तो बाजार आहे. आणि मला तो बाजार बघायचाच होता कारण लहानपणी माझ्याकडे लाकडी भातुकली होती माझ्या आजीने आणलेली. सो मला त्यामुळे तिथे जाण्यात जास्त इंटरेस्ट आहे. सो आता राहुल आणि मी आम्ही दोघं जण निघालोय. आम्ही आलोय फायनली उभा बाजारात. सो आता इकडे हे चढण आहे. इथून वर जाऊन कुठेतरी राईट साईडला ते म्हणाले लाकडी खेळण्यांची दुकानं आहेत. मला वाटलं होतं की मोठं मार्केट असेल, तसं नाही आहे. एक 7-8 दुकानच मला इथे दिसत आहे. आणि मी काय शोधते की ओरिजिनल इथले जे कारागीर आहेत ना त्यांच्याकडची लाकडी खेळणी मला बघायची. मला एक विचारायचं होतं, मग आता आपल्याकडे इथले बनवलेले काय आहेत. बसण्याचे पाठ, बैलगाडी वगैरे असं आहे आपलं. पण इथला असेल तर लोकल यातला बेस्ट कुठला आहे. हा पोळपाट सागवानी आहे. सागवानी आहे ना. हा घोडा आठवतोय का. टॅक्स वाढवलाय. हे पाट वगैरे आपल्याकडचे आहेत ना.
ही फळं बहुतेक सगळ्यांकडे असायची ही. आमच्याकडे पण होतं. हा पण ह्याला काय म्हणतात रे, पांगुळगाडा. हा पांगुळगाडा पण असायचा खूप लोकांकडे. लहानपणी मला पांगुळगाड्याचं खूप अप्रूप वाटायचं, कारण आमच्याकडे नव्हता असा, आणि कोणाकडे बघितलं ना की मला असं वाटायचं आमच्याकडे का नाही. आपल्याकडे लाकडी डाव आहे का? डाव नाही मिळत तिथे. हा, गेले बरेच दिवस मी आमटीचा डाव असतो ना आपला, असा खोलगट वाटीचा, कसा शोधते, मला मिळतच नाही आहे कुठे. मला वाटलं होतं इथे मिळेल मला सावंतवाडीत, पण इथेही नाही मिळालं. बघू मिळेल कुठे. हे शेवग्याचं मशीन कोकणात पूर्वी प्रत्येक घरी असायचं, आणि मला वाटतं दीक्षित निवासमध्ये आहे शेवगा. हे आहे इथे उकड टाकायची, इथून हे असं आणि असं प्रेस करायचं आणि खाली शेव निघते त्याची. पूर्वी मग आमच्याकडे कसं असायचं की बायका नारळाचं दूध, गूळ आणि वगैरे हे सगळं मिश्रण तयार करायच्या, उकड काढून द्यायच्या, आणि घरातले पुरुष शेवयाचं काम त्यांच्याकडे असायचं. कारण जेव्हा गावजेवण असायचं किंवा काहीतरी सण आहे किंवा असं काहीतरी असेल, तेव्हा शेवया आणि नारळाचं दूध केलं जायचं. सो त्यासाठी हा शेवगा प्रत्येक घरी असायचा. आता आमची खरेदी झाली लाकडी खेळण्यांची, आणि आता आम्ही दोघं जण आलोय सावंतवाडीतल्या तलावाच्या इथे. मला नाव नाही माहिती या तलावाचं, तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आता हा तलाव. मला अशी बैलगाडी हवी होती लहानपणी. हँडमेड आहे.